शहरासह जिल्ह्यामधील काही भागामध्ये धुवाधार पाऊस होतोय। नाशिकला गेल्या 24 तासापासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे डबकं झालेलं आहे। वाहनांना या पाण्याच्या डबक्यामधून रस्ता काढताना त्रास सहन करावा लागतोय। 24 तासामध्ये 21.6 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। हवामान विभागाने अजूनही पुढील 2 ते 3 दिवस मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। शहराला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरण देखील 65% वरती भरलेला आहे। जोरदार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक देखील विस्कळीत होताना पाहायला मिळते। सध्या नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट आहे। किशोर बेलसरे माझे सहकारी नाशिकहून थेट आपल्यासोबत जोडले गेले। किशोर, नाशिकमध्ये सुद्धा पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। कोणकोणत्या भागामध्ये पाऊस कोसळतोय? धरण क्षेत्रामध्ये सध्या किती पाणीसाठा झालाय? ऋतुजा, नाशिकमध्ये गेल्या 8 दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे। मात्र गेल्या काल रात्रीपासून जो आपण म्हणतो 24 तासामध्ये 21.6 मिलीमीटर पाऊस कोसळलेला आतापर्यंत, आणि हा 30 मिलीमीटरच्याही वरती झाला असेल, कारण अद्यापही पाऊस थांबत नाही। नाशिकमध्ये आपण बघू शकतो धरण क्षेत्रामध्ये जो पाऊस पडलेला आहे त्यामध्ये नाशिक शहराला जो गंगापूर डॅम आहे त्यामध्ये 70% पाणीसाठा झालेला आहे। त्यामुळे नाशिककरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। आणि ज्या गोदावरीच्या आपल्याला दिसते अनेक दिवसापासून या गोदावरीला पाणी नव्हतं, कोरडे छत गोदावरीचे पात्र होते। मात्र अनेक दिवसापासून आता प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला हे गोदावरीचं पाणी आपण बघू शकतो। नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 24 डॅम आहे। त्या 24 डॅम पैकी साधारण 42% अनेक धरणांमध्ये पाणी आलेलं आहे। अनेक धरणां देखील 100% भरलेले आहे। तर लोक आज वीकडे असल्यामुळे, शनिवार रविवारचा दिवस असल्यामुळे त्र्यंबकेश्वरातील पैना किंवा बावली या ठिकाणी फिरायला जात असतात। आपण काही वेळापूर्वी जो नाशिकचा मुख्य शहरातला जो सोमेश्वर धबधबा आहे हा देखील पाहायला ओसंडून वाहत होता। नाशिकमध्ये अनेक ठिकाणी ट्रॅफिकची महत्वाची समस्या आहे, कारण आपण बघू शकतो मुंबई नाका आणि द्वारका या परिसरात बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याने अनेक ठिकाणी लोकांना त्रास होत आहे। वाहतूकदारांना रस्ते येथून वाहन काढताना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहेत, आणि त्याच पद्धतीने खड्डे देखील मोठ्या प्रमाणात भरलेले आहेत नाशिकमध्ये, कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकतो नाशिकमध्ये मोठमोठे खड्डे आहेत। किशोर, रस्त्यांवरती पाणी साचलेले आहे, त्यामुळे मार्ग काढताना जरी त्रास होत असला तरी सुद्धा धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झालाय। ही दिलासादायक बातमी नाशिककरांसाठी आहे। संपूर्ण आढाव्यासाठी धन्यवाद।